तुम्हाला काय बदल वाटला 2 वर्ष ज्या म्हशीने खाल्ले त्याच्या बाबतीमध्ये? बदल एकदम चांगला वाटला सर. हीटवर बी व्यवस्थित येत नव्हत्या. किती महिन्यात विटीवर येते आता ही 3 महिन्याला 2-2.5 महिन्याला हीटवर येते रेग्युलर? 2-2.5 महिन्यात 3 महिन्याला हा येल्याच्या नंतर. आणि मग तुम्ही भरता कधी? भरतो 6 महिन्याच्या नंतर. 6 महिन्यात भरता म्हणजे तरी तुम्ही 6 महिन्यानंतर बरं भरल्यानंतर दूध लगेच कमी होतं का तुमचं? नाही चालते ना 4-5 महिने. त्याच्यानंतर पूर्वी किती महिने चालायचं? पूर्वी चालायचं नाही तर भरल्याच्या नंतर 1 महिना 1.5 महिना चालायची लगेच. आता मला सांगा मग भरल्यानंतर 1 महिना दूध जर चाललं तर तुमचं किती महिन्यात नुकसान झालं? 3 ते 4 महिन्याचं. निम्म्यावर जर आली तर तुमचे 8 लिटरचे किती शिल्लक राहिले? फक्त 9. आणि 15 लिटरचे 16 लिटरचे किती राहिले? 8. म्हणजे 8 लिटर डायरेक्ट तुमचं घटणार सरासरी काढल्यावर शेवटपर्यंत. मग तुम्ही विचार करा 4 महिन्याचं 16 3 महिन्यात जरी 8 लिटरनी घटलं तर किती झालं ते? डेली 8 लिटर 3 महिन्याच्या 90 दिवसाचे 8 9 72 720 लिटर. 7-5 35 50 रुपये जरी धरलं तर जवळजवळ 37 ते 38 हजार रुपये तुमचं काय होतं नुकसान. कशामुळे? दूध न टिकल्यामुळे. हे शेतकरी हिशोब करतो का? नाही करत. म्हणजे भाकड काळ आणि दुधाचा काळ टिकत नाही. गाभण एक तर गाभण राहत नाही, राहिली तर दूध आटून जातं. तुम्हाला आटवावी लागते, खरं आहे का? हो. तुम्हाला म्हैस दुधावर सोडावी लागते का नाही? सोडावं लागतं. 7 महिने काढायचं नंतर सोडून द्यायचं. सोडून देता ना. म्हणजे तुम्हाला दूध रेग्युलर मिळतं, त्याच्यामुळे तुम्हाला मिल्क चार्जर परवडतं. जे लोक धरसोड करतात अर्धवट वापरतात त्यांना परवडेल का? त्याला कसं धरसोड केल्यावर नाही जमत. तेल तुम्ही बंद करून पाहिलं कधी? नाही कधीच नाही.